मॅम, मी माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही करते, पण तरीसुद्धा माझ्या आयुष्यात ती सक्सेस मला अजून का भेटत नाही आहे, त्या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला ह्या एका व्हिडिओमध्ये भेटेल. सो ही एक सिरीज आहे जी तुम्हाला कंटिन्यू 45 डेज बघायची आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी छोट्या छोट्या रील्समधून खूप छान इन्फॉर्मेशन देणार आहे. बिकॉज माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे की मला तुम्हाला हॅपी बघायचं आहे. सक्सेस कधी एका रात्रीत घडत नाही आणि ज्यांना एका रात्रीत सक्सेस भेटते ना, ते कधीच त्या सक्सेसला सांभाळू शकत नाहीत. सो तुम्ही अशी अनेक उदाहरणं बघू शकता. करोडपती कौन बनेगा करोडपतीमध्ये पण जेवढे मोठे मोठे करोडपती झाले होते, आज जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे नक्कीच काही नाही आहे. पण जो मेहनतीने पैसे कमवतो, मेहनत म्हणजे तशी मेहनत नाही, जो लाईफमध्ये लेसन्स घेत 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 आयुष्यामध्ये पुढे जातो ना, तो ते पैसे टिकवूही शकतो आणि त्याला त्या परिस्थितीची नेहमी जाणसुद्धा असते. कारण देव हा नेहमी आपल्याला आपल्या ऑब्स्टिकल्समधून, प्रॉब्लेम्समधून खूप काही शिकवत असतो. प्रत्येक प्रॉब्लेम खूप मोठे मोठी टीचिंग्स घेऊन आपल्या आयुष्यामध्ये आलेली असते, पण आपण फक्त आपला पूर्ण फोकस प्रॉब्लेम्सवर ठेवतो. सो प्रॉब्लेम्सला जेव्हा तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून बघायला लागता ना, तेव्हा तुम्हाला समजतं. जोपर्यंत तुम्ही अनकम्फर्टेबल होणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मॅक्झिमम कपॅसिटीज कधीच यूज नाही करणार. सो जसं तुम्ही बघू शकता की ऑलरेडी माझा एक बिझनेस सेटल होता, पण त्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम्स आले कोविडमध्ये. त्याच्यानंतर मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. देन मी माझ्या रेखी टीचिंग्सला प्रॅक्टिकली लोकांवरती वापरायला सुरुवात केली. बिकॉज मी फक्त स्वतःपुरतं रेखी शिकली होती आणि माझ्या आयुष्यात सगळं छान चाललं होतं. पण जोपर्यंत तुमच्याकडे जी कला आहे त्याच्याने तुम्हाला लोकांची, म्हणजे आपण म्हणतो ना की ह्युमॅनिटीसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्याची बुद्धी येत नाही, तोपर्यंत ती तुम्ही कधीच यूज करत नाही. सो मी फक्त फ्रेंड्स, फॅमिलीसाठी वापरायची. पण जेव्हा माझा बिझनेस अनकम्फर्टेबल झाला, तेव्हा मी यूट्यूबवरती आली, तेव्हा मी माझे व्हिडिओज बनवायला सुरू केले, तेव्हा मी रेखीला प्रोफेशनली प्रॅक्टिस करायला लागलं, तेव्हा मी माझे क्रिस्टल्सचा बिझनेस सुरू केला. सो एकातून 5 गोष्टी ऑटोमॅटिकली तयार झाल्या. पण ते कधी झालं, जेव्हा ती प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आली तेव्हा. पण जर मी नेहमी कंप्लेंटच करत राहिली असती की अरे नाही, माझ्याच बिझनेसची वाट लागली, हे झालं ते झालं, देवाने असं केलं, माझं कधी छान होतच नाही, आणि जर माझा फोकस फक्त नेगेटिव्हिटीकडे असता, तर मी आयुष्यात कधीच ह्या नवीन इन्कम स्ट्रीम्स ओपन करू शकले नसते. सो माझा पूर्ण फोकस की नाही, जर देव करतोय ना, तर त्याच्या मागे काहीतरी खूप मोठं उद्दिष्ट असेल. सो जेव्हा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता ना, जेव्हा तुमच्या आयुष्यात काही छान होत नसेल तरी, तेव्हा तो तुम्हाला खरी मदत करतो. कारण तो तुम्हाला आहे ना एक आकार देत असतो. सो आपण देवासाठी एका मातीच्या गोळ्यासारखे आहोत. सो तो नेहमी आपल्याला काही ना काही शिकवत असतो, आपल्यातले चांगले गुण बाहेर काढत असतो, आपली बेस्ट पर्सनॅलिटी बाहेर काढत असतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याद्वारे ब्रह्मांडामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून घेत असतो, ज्याने दुसऱ्यांचं आयुष्य बदलावं. सो ह्यालाच म्हणतात बेसिकली खरी सर्व्हिस इंडस्ट्री, की तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड करताय. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याही आयुष्यात होणार आहेत. फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवा, शांत राहायला शिका, कारण तुमचं फोकस जिथे जाणार आहे ना, तेच वाढत जाणार आहे. सो जर तुमचा फोकस की काहीतरी खरंच खूप छान होईल, आणि जर तुम्ही तुमच्या फिअरला विश्वासाने रिप्लेस केलं, तर 100% आयुष्यात काहीतरी छान होईल आणि खूप छान घटना घडायला लागतील. पण जर तुमचा फोकस की नाही, माझ्या आयुष्यात असं चाललं आहे, मार्केट खराब आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती राहिलं, तर त्याच गोष्टी वाढत जाणार आहेत. कारण हे जग हे फक्त एक स्वप्न आहे, त्याच्या व्यतिरिक्त मोठं काहीच नाही. जसं आपण स्वप्नातून उठतो आणि आपलं स्वप्न संपतं, त्याचप्रमाणे ह्या स्वप्नातून सुद्धा तुम्ही उठाल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे यार, जसं बिग बॉसमध्ये वाटतं ना की अरे यार किती इझी होतं, काश मी त्या इमोशन्सवर कंट्रोल केला असं, तेवढ्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सीज नसत्या झाल्या आणि कदाचित मी विनर असते. सो त्याचप्रमाणे हे आपलं आयुष्य असतं. सो प्लीज आत्ता तरी समजा आणि आयुष्यात पुढे तयारी करा. आणि एक छोटंसं उदाहरण मी देते तुम्हाला माझ्या मुलीवरून. सो परवाचीच गोष्ट आहे. मी झोपली होती आणि स्वप्नामध्ये, म्हणजे बिकॉज मी मेडिटेशन वगैरे फार करते आणि मी सतत ह्या सगळ्या गोष्टी शिकते, 12-13 वर्ष झाले, त्यामुळे ना अनेक गोष्टी आता समजायला लागल्यात, आता उमजायला लागले की देव कसं डाउनलोड्स देतो आणि ते टीचिंग्स कसे तो आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या अनुभवातून देत असतो. सो परवाचीच गोष्ट आहे. काय झालं, मी झोपली होती आणि झोपेतच काय झालं, स्वप्नामध्ये
मी पाहिलं की माझी मुलगी हरवलेली आहे आणि मी प्रचंड पॅनिक झाली होती. पाठी वळून बघते तर ती कुठेच नाही आहे आणि माझ्या हातात मोबाईल माझा गायब झाला आहे. अचानक एक छोटा हँडसेट आला आहे, त्यांच्यामध्ये माझे नंबर्सच नाही आहेत कोणाचे की मी कोणाला कॉल करू शकू, कनेक्ट करू शकू, आणि सगळ्या गोष्टी अपोजिट होत्या. मी आणि माझा भाऊ तिला शोधतोय पण ती कुठेच भेटत नाही आणि आम्ही पॅनिक झालो आहे की आता तिला कसं शोधायचं. मग तेवढ्यातच मी स्वतःला समजवलं की नाही सोनाली, हे तर स्वप्न आहे, उठ उभी राहा आणि जागी हो. आणि मग नंतर मी खरंच रिअल लाईफमध्ये, ह्याला लुसी ड्रीमिंग म्हणतात, की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही स्वप्न बघताय. आणि आता माझा स्वतःचा माइंडसेट इतका स्ट्रॉंग झाला आहे ना की मला कळतं की म्हणजे लाईफ काय असते, जर्नी काय आहे, घाबरायची गरज नाही आहे, सगळं खोटं आहे. सो मी लगेचच उठली आणि पाहिलं तर तनया बाजूला झोपलेली होती आणि एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. सो 5 मिनटं मी हसत राहिली आणि मी म्हणाले की देवा, हेच तुझं डाउनलोड होतं ना, की सगळ्या गोष्टी ॲक्च्युली जेव्हा आपण अवेअर होतो की नाही ह्या सगळ्या गोष्टी मॅट्रिक्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माया आहेत, ही सगळी खोटं आहे आणि आपण जागे होऊ शकतो ह्याच्यातून, आणि ती गोष्ट ॲक्च्युली आपल्याकडे ऑलरेडी असते ज्याच्यासाठी आपण घाबरत असतो. सो 100% आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा असंच असतं की आपण आता सध्या एक स्क्रिप्ट प्ले करतो आहे. तर ही स्क्रिप्ट जी आहे ना, ही तुम्ही ऑलरेडी घेऊन आलेला आहात. ह्याच्यात काही तुमचं वाईट कधीच होणार नाही आहे, कारण हे सगळं ड्रामा आहे, हा सगळा एक प्ले आहे जो चालू आहे आणि तुम्ही फक्त एक कॅरेक्टर प्ले करताय. सो कुठल्याच गोष्टीला सिरियस घेऊ नका, कारण जे तुमच्यासोबत होतं आहे ते तुमच्यासोबत वाईट होतच नाही आहे. सो ह्या गोष्टी समजायला तुम्हाला थोडासा कदाचित वेळ लागू शकतो. कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल की अरे हां, मॅम बरोबर बोलतात. तर त्या स्वप्नानंतर पण मला हेच कळलं की येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी घाबरायची गरज नाही आहे. ॲक्च्युली काहीच घडत नसतं, आपल्या डोक्यामध्ये कधी कधी जास्तच घटना घडत असतात. मग सांगायचं उद्दिष्ट फक्त एवढंच की जे हवं आहे तिथे फोकस करा. या आयुष्याला इतकं सिरियसली घेऊ नका. एका स्क्रिप्टप्रमाणे ह्याला तुम्ही प्ले करायला सुरू करा. आता तर फर्स्ट डे आहे, पण येणाऱ्या काळामध्ये मी मला आणखीन खूप छान गोष्टी शिकवणार आहे. सो ही सिरीज कंटिन्यू बघा आणि तुम्ही जर एंडपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की मला तुमचं नाव सांगा, म्हणजे मलासुद्धा कळेल की या जर्नीमध्ये माझ्यासोबत कोण कोण आहे. सो मी आहे तुमची मैत्रीण स्पिरिच्युअल सोना. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.